जप करताना मनात अनेक प्रश्न असतात की नेमका कसा जप करावा, कुठला जप आपला सार्थ होईल, कशा पद्धतीने जप करावा, जप करताना टायमिंग काय असावे आणि किती वेळ जप करावा, जप करताना माळा केल्या तर त्या मोजाव्यात का, किती माळा जप करावा, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज या व्हिडिओमधून मिळणार आहेत. पण व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण जप करताना जे एकसंधान व्हायचं आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल की जपाने आपला ताबा घ्यावा ना, तर अगदी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर मंडळी, मिस्टिकल एरा ह्या माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाटकेवर अगदी मनापासून स्वागत आहे. तुम्ही छान असाल, मस्त असाल अशी श्री स्वामी समर्थांच्या चरणी कायम प्रार्थना आहे. मी अंजली नक्षत्र गेली 35+ इतकी वर्ष आध्यात्मिक गायडन्ससाठी बरेचदा काम केलेलं आहे, बरेच जणांना छान गायडन्स दिलेला आहे आणि तो गायडन्स कायम छानपैकी सगळ्यांनी वापरून आपलं आयुष्य मस्त केलेलं आहे. आणि तो सगळा गायडन्स त्याची पूर्ण पोटली घेऊनच मी कायम तुमच्यासमोर येत असते आणि त्याचे अनुभव तुम्हालाही हळूहळू येतील. फक्त सातत्य ठेवणं फार महत्त्वाचं आहे. आपण जप करताना बरेचदा विचार करतो की नेमका मी कुठला जप करू, किंवा कुठला जप करू म्हणण्यापेक्षा मी जप कसा करू, कारण जपाचे अनेक प्रकार आहेत आणि त्या जपाच्या प्रकारांमध्ये आपल्याला हवे असतं की आपण एकदम छान मस्त असा जप करावा की जो देवाला मान्य असेल, जो देवाला आवडेल, ज्याने देव आपल्यावर पूर्णपणे त्याची कृपादृष्टी टाकेल. तर मंडळी, अशा जपासाठी आज हा जर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. सर्वात महत्त्वाचं आहे की काही जप असे असतात ना की आपण जेव्हा ते करतो तेव्हा त्या जपांसाठी आपल्याला अनेक प्रश्न असतात आणि ते प्रश्न कधी सुटतील, कसं कळेल, कसं समजेल, ह्या सगळ्या अनेक गोष्टी आपल्या मनामध्ये कायम राहतात. तर तुम्ही आज समजून घ्या की तुम्हाला जप कुठल्या पद्धतीचं मी सांगणार आहे आणि तुम्हाला कुठल्या पद्धतीचं आवडेल करायला ते तुम्ही ठरवायचं आहे. आपण जपाला जेव्हा बसतो ना तेव्हा खूपदा असं होतं की आपण चालता फिरता जप करतो. आता जी मंडळी चालता फिरता जप करतात ही फार पुढची लेवल आहे. म्हणजे ज्यांनी कधी जपाला न बसता डायरेक्ट चालता फिरता जपच केलेला आहे, ही खूप शेवटची लेवल आहे. कारण जप करणं म्हणजे तोंड जप करायला बसली आहे आणि जर मी म्हणते श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, हे मी जोरात बोलते आहे, म्हणजे हा माझा वाचिक जप झाला जो मी जोरात बोलते आहे, बरोबर. पण तेच जर मी माझं कुठून जप करते आहे त्याला म्हणतात उपांशू जप. म्हणजे तुम्ही बोलताय, तुमचे लिप्स हालताय, तुमच्या आतमध्ये जीभ हलती आहे आणि जेव्हा हा प्रकार होतो ना, म्हणजे तुम्ही एक स्टेज पुढे गेलात. आपण जोरात जप करतो, जसं श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, हा जो जप आहे हा जेव्हा आपण जोरात करतो तेव्हा आपल्या घराचे व्हायब्रेशन्स एका वेगळ्या लेवलला पोहोचतात, त्याचा सोर्स वेगळा होतो. म्हणजे खूप पॉझिटिव्हली आपल्या घरामध्ये स्पंदनं तयार व्हायला सुरू होतं. कारण फक्त तो जप तुम्ही करत नसता, तो जप पूर्ण घर ऐकत असतो. म्हणजे वास्तू पूर्ण त्या जपाने प्रभावित होते, आपले वास्तू दोष हळूहळू कमी व्हायला लागतात. हा झाला जोरात जप करण्याचा आपला एक भाग. म्हणजे त्याचेही खूप सुंदर परिणाम आहेत. पण ही झाली इनिशियल स्टेज, म्हणजे पहिल्यांदा तुम्ही सुरू केला आहे आणि तुम्ही जोरात बोलताय. कारण जर तुम्ही शांतपणे बोललात तर तुमचं चित्त थाऱ्यावर राहत नाही, कारण मनामध्ये अनेक गोंधळ असतो, अनेक विचार असतात त्याच्यामुळे. पण हा जप तितकाच प्रभावी आहे जो तुम्ही पहिला करता, वाचिक जप. आणि जो उपांशू जप आहे तो आहे पूर्णपणे तुम्ही शांत डोळे मिटता आणि शांत बसता, फक्त ओठांनी आणि जिभेंची हालचाल आणि ओठांनी जप करता. जसं हा जप म्हणजे तुमचे ओठ हलतात. आणि हा जप आहे ना, हा जेव्हा तुम्ही करता तेव्हा ही पहिलीच अशी स्टेज असते की पूर्ण जपाची जी शक्ती आहे, ऊर्जा आहे, ती तुमच्या शरीराचा आणि मानसिकतेचा हळूहळू ताबा घ्यायला सुरुवात करते. म्हणजे काय, एका वेगळ्या स्रोतमध्ये तुम्हाला घेऊन जाण्याची ताकद ह्या उपांशू जपमध्ये आहे. तुम्हाला जेव्हा लक्षात येतं की माझ्या आयुष्यामध्ये हळूहळू खूप सारे चेंजेस व्हायला लागलेले आहेत ना, हे ह्या जपाचे खूप सुंदर असे परिणाम असतात. हा जप तुम्हाला एका वेगळ्या एकाग्रतेकडे न्यायला लागतो. हा जप तुमच्या मनात असलेला राग शांत करायला सुरुवात करतो. हा जप तुमच्या जुन्या आठवणी, तुमचे जुने काही जखमा असतील त्यांना भरून काढायला मदत करतो. पण मुळात मी हे सांगेन मंडळी की जे जुनं असतं ना ते सोडून जर गेलात ना तर आयुष्यामध्ये पुढे उभारीचं आयुष्य, सक्सेसचं आणि यशाचं आयुष्य तुमची वाट पाहते. त्यामुळे जे जप तुम्ही कराल ते एका वेगळ्या मानसिकतेने करा. जप करताना जेव्हा आपण सुरुवातीलाच बसतो ना तेव्हापासून सवय करा की तुम्हाला जपासाठी एक आसन हवे. तुमच्यासमोर एक उदबत्ती, दिवा नाही लावला तरी चालेल, पण एक उदबत्ती मात्र नक्की तुम्ही लावत जा. कारण सुगंध आणि वातावरणाचे व्हायब्रेशन्स पॉझिटिव्ह होतात आणि सुगंधाने अनेक पॉझिटिव्ह गोष्टी आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला लागतात. तर त्याच्यामुळे तुम्हाला ही तयारी नक्की करायची. एक ग्लास पाणी किंवा जप झाल्यानंतर तो प्यायचा आणि घरातल्यांनाही द्यायचा, बाहेरच्यांना नाही द्यायचा, घरातल्यांना द्यायचा.
जेव्हा तुम्ही जपाला बसता ह्या 3-4 मोजक्या गोष्टी घेऊन बसा. जेव्हा तुमची बैठक जपाची तुम्ही करता, पण जेव्हा तुम्हाला वाटतं की नाही मला इतका वेळ देता येणार नाही, मी अशी बसू शकणार नाही किंवा असा बसू शकणार नाही ना, त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी बसून, जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये असाल तर एक ऑफिसमध्ये तुम्हाला एक 5 मिनटं मिळतील, तिथे तरी तुम्ही डोळे मिटून शांतपणे जो हवे तो जप करा. किंवा तुम्हाला वाटते दिवसभरात वेळ मिळणार नाही आहे, तर तुम्ही रात्री तरी तो जप करायला विसरू नका. रात्री आपल्या बिछाण्यावर बसलं की डोळे मिटायचे आणि जप चालू करायचा. मग तुम्ही तो उपांशू करा, वाचिक करा, आलं लक्षात, मानसिक करा. फक्त माळ घेऊन नाही तुम्हाला करतायत. माळ जर तुम्हाला जपाची माळ ओढायची असेल ना, तर तुम्हाला बैठकच पाहिजे, सातत्य पाहिजे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी असा एक वार तुम्हाला म्हणजे टाईम तुम्हाला ठरवून तो जप केलाच पाहिजे. कारण त्या जपाला वेगळं महत्त्व आहे. माळेवरचा जप फार वेगळा असतो. तर जेव्हा तुम्ही वाचिक जप करता तेव्हा तुम्हाला एका ठिकाणी बसून तुम्ही करू शकता, आसन वगैरे घेऊन, जसं मी सांगितलं तयारीने. दुसरा असतो उपांशू, जो तुम्हाला मनात फक्त पुटपुटायचा, म्हणजे तुमचे ओठ हलणार, पण ह्यानी तुमची आत्मशक्ती. आणि जर मनाने आपण दुर्बळ असू, कॉन्फिडन्स लेवल कमी असेल ना, तर ती पण उच्चांक गाठते. असा सुंदर हा जप आहे, त्याला म्हणतात उपांशू जप. बरं, हा जप जो असतो तो जेव्हा तुम्ही करताना, जसं मी तुम्हाला सांगितलं, वेगळ्या स्त्रोतमध्ये तुम्हाला हा जप घेऊन जातो. आणि तिसरा जो जप आहे त्याला म्हणतात मानसिक जप. मानसिक जप काय करतो, तो शांतपणे तुम्ही डोळे मिटून बसलात बघा. आता उपांशू जपमध्ये तुम्ही डोळे उघडे ठेवू शकता, तुम्हाला हवे तर तुम्ही बंदही करू शकता. पण मानसिक जपामध्ये जर डोळे बंद केले आणि जर तुम्ही तो मानसिक जप ओठही न हलवता, जीभही न हलवता, फक्त मनातल्या मनामध्ये या देहाने तो जप केला, तर तुम्हाला आत्मबळ मिळतं, आत्मपरीक्षणाची ताकद तुमच्यामध्ये येते. तुमचा हा जन्म जो काही आहे तो हळूहळू तुम्हाला त्याची प्रचिती यायला लागते. कशासाठी आपण जन्माला आलेलो आहोत, पूर्णपणे तुमचा ऑरा क्लीन व्हायला लागतो, तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळं तेज यायला लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, तुम्ही हवे ती गोष्ट मॅनिफेस्ट करू शकता आणि ती प्रत्यक्षात उतरायला वेळ लागत नाही. तुम्हाला धन, दौलत, यश जे काही तुम्ही मॅनिफेस्ट कराल ते लवकरात लवकर तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतं. म्हणजे काय, तर हा जो मानसिक जप आहे ना, हा नुसता मनाने करतो आपण. आणि मनाने जो जप आपण करतो त्या मनाची जी ताकद आहे ती ताकदच भेदून हा तुमच्या आयुष्यामध्ये खूप पॉझिटिव्ह वेगवेगळ्या चेंजेस आणायला सुरुवात करतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या लक्षात येण्यासारख्या चेंजेस येतील की तुम्हाला या जगामध्ये आहे ना, ज्या गोष्टी नश्वर आहेत किंवा ज्या गोष्टींचं महत्त्व जे तुम्हाला आधी वाटत होतं ना, ते वाटणं बंद होईल. तुम्हाला प्रत्येक गोष्टीमध्ये वा छान वगैरे असं जे काही वाटायचं ना, ते पण हळूहळू ना तुमचं माइंड एकदम स्टेबल होऊन जाईल की हो ती गोष्ट छान आहे, पण माझ्या परमेश्वरा इतकी नाही आहे, असं वाटणं चालू व्हायला लागतं. याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जगणं सोडता, याचा अर्थ असा नाही आहे की तुमच्या जगामधला, तुमच्या आयुष्यामधला आनंद निघून जातो. आनंद तुम्हाला मिळतो, पण तो वेगळ्या लेवलला तुम्हाला मिळायला लागतो. तुम्हाला वेगळ्या प्रतीची गोष्ट जी आहे ना, ती आनंद द्यायला लागते. तुमच्या आयुष्यामध्ये आनंद खूप येतो, जो जगत आहात त्याच्यापेक्षा जास्त येतो, पण एका वेगळ्या लेवलने आनंद येतो. आणि तो आनंद तुम्हाला उपभोगताना वेगळं समाधान मिळतं. आणि ते समाधान फार गरजेचं असतं. नाही तर आपण काय करतो, दिवसभराचं आयुष्य जगतोय आणि आपल्याला कळतच नसतं की आपण फक्त जगतोय. आपण हे आयुष्य आहे ना, फक्त एक दिवस आला, दुसरा दिवस आला, तिसरा दिवस आला, आत्तापर्यंत इतकी वर्ष आपण जगलो आणि फक्त जगलो. म्हणजे जसा जसा दिवस गेला, आपण आपलं एक रात्र गेली, दुसरी सकाळ आली आणि तो दिवस आपण ढकलला. पण आयुष्याची मजा घेणं, आयुष्याला समजून घेणं, आयुष्यामध्ये आनंद मिळणं आणि समाधान मिळणं, ही जी व्याख्या आहे ना आयुष्याची, ही तुम्हाला इथून चालू होईल. कारण इथून तुमची मानसिकतेमध्ये बदल झालेला आहे, तुमच्या विचारांमध्ये बदल झालेला आहे, तुमच्या बॉडीच्या रिॲक्शन्समध्ये बदल झालेला आहे. तुम्ही आसपासच्या लोकांना एका वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. इवन तुम्ही तुमचे शत्रू असतील त्यांनाही तुम्ही वेगळ्या नजरेने पाहायला लागाल. तुम्ही सगळ्यांना माफ करायला शिकाल. थोडक्यात मानसिक जप इतक्या अलौकिक प्रतीची तुम्हाला एक अलौकिक काय म्हणतो आपण, आनंद देणारा जप आहे. त्यामुळे मानसिक जप हा अतिशय सुंदर जप आहे. दुसरा असतो माळेवरचा जप. आता माळ आपण घेतो आणि माळेला जेव्हा आपण ओढत असतो त्याच्यामध्ये एक नियम मात्र पाळायचा असतो की माळेसाठी हे बोट वर्ज्य आहे, तर्जनी वर्ज्य आहे, तेव्हा तर्जनी वापरायची नाही माळेला. ठीक आहे, माळ ही अशी ओढायची असते. आणि जेव्हा एक माळ तुम्ही कंप्लीट करता ना आणि ती जेव्हा फिरवता, एक माळ कंप्लीट झाल्यावर पुन्हा ती तशीच नाही ओढायची दुसऱ्या बाजूला, की पूर्ण फिरवायची आणि मग दुसरा मेरुमणूपासून सुरुवात करायचा. नाही तर तुम्ही नाही फिरवली तर काय होईल, जो जप तुम्ही करताय ना तो जप तुम्ही पुन्हा उतरवताय, म्हणजे तुम्ही चढवलेला जप पुन्हा उतरवताय. तसं करू नका. एक जप पूर्ण माळ झाल्यानंतर माळ फिरवा
आणि जिथे जप संपलाय तिथून दुसरा चालू करा आणि तुम्हाला खूप सुंदर अनुभव येतील. माळ करताना कधीही म्हणजे करताना सुरुवातीला तुम्हाला बसण्याचं एवढं इच्छा नसेल किंवा मनाची तयारी नसेल ना, तुम्ही सगळ्यात पहिले एक माळ करा. त्याच्यानंतर तुम्ही 5 माळी चालू करा आणि हळूहळू नेत वाढवत वाढवत तुम्ही 7, 11, 21 आणि मग 108 माळी असा जप चालू करा. कारण मुळामध्ये जे मणी असतात माळेमध्ये ते सगळ्यात महत्त्वाचं असतं की 108 असतात. त्यामुळे एक माळ जरी जप केला तरी 108 हा जप होतच असतो. आणि जितके माळा तुम्ही करता जपाच्या तितक्या माळांना फार महत्त्व आहे. हा खूप मोठा आणि गहन विषय आहे, याच्यावर मी नक्की व्हिडिओ बनवीन. पण सध्या तुम्ही जितक्या माळी कराल त्या फार महत्त्वाच्या आहेत. त्या माळी करताना मनामध्ये तुमच्या भाव हवे एकदम पॉझिटिव्ह. तुमच्या आयुष्यामध्ये काय दुःख आहे याचा विचार करण्यापेक्षा मी सुख कसं ओढून आणू शकते ना याचा विचार करा. माझ्या आयुष्यामध्ये आनंद कसा आणू शकते याचा विचार करा. माझ्याशी हा असा वागला, माझ्याशी तो तसा वागला, मला ह्यानी असंच बोलला, माझ्या आयुष्यामध्ये या अडचणी आहेत ना, हे सगळं विचारांमध्ये ठेवायचं नाही. आणि जर आपण होऊन येत असेल ना तर मंडळी एक लक्षात घ्या, ह्या विचारांमधून तुमच्या या अडचणींच्या विचारांमधून गोंधळांमधूनच तुम्हाला अध्यात्माचा मार्ग मिळणार आहे. कारण जोपर्यंत तुम्ही त्याच्यावर विजय नाही मिळवत आहे ना तोपर्यंत तुम्ही तुमच्या अध्यात्माच्या कुठल्याही वाटेवर एकाग्र नाही होऊ शकत. त्याच्यामुळे तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे की विचार येणं आणि विचार जाणं हा एक खूप अमूल्य भाग आहे आपल्या आयुष्यातला. त्याच्यामुळे त्यांना येऊन द्यायचं आणि जाऊन द्यायचं, त्याच्या जास्त नादी लागायचं नाही. फक्त त्याच्यावर ठाम व्हायचं नाही. जे विचार तुम्ही करता त्याच्यावर ठाम होऊ नका. म्हणजे तुम्ही पक्क करू नका की हे माझ्या आयुष्यात घडतंच आहे असं पक्क करू नका, कारण मग तेच घडायला लागेल. कारण जो विचार आपण करतो ना तो मल्टिपल होत राहतो. त्याच्यामुळे पॉझिटिव्ह विचार करा की माझ्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आता दूर झालेल्या आहेत, माझ्या आयुष्यामध्ये आनंद, समाधान आणि यशच फक्त शिल्लक राहिलेलं आहे, माझ्याकडे पर्याप्त धन आहे, मी कर्जमुक्त झालेलो किंवा झालेली आहे. तुम्हाला सतत हे बोलायचं आहे. आणि हे मी जे काही बोलत आहे हे मी फक्त तुम्हाला सांगत नाही आहे, हे मी अनुभवल्या गोष्टी आहेत. मी हे आजही करते. हे माणूस ना किती सुखी असला ना तरी त्याला पैसा कमी पडतो. एक गोष्ट लक्षात घ्या, कारण माणूस जितका सुखी त्याच्या गरजा तितक्या जास्त, त्यामुळे त्याचा पैसा त्याला तेवढाच लागत असतो. त्याच्यामुळे तो प्रत्येक वेळी, आणि पैसा असेल ना तर तुम्हाला सगळी सुखं मिळतात असं नसतं, पण पैसा असला तर सगळी सुखं तुम्ही मिळवू शकता, हे तितकंच महत्त्वाचं आहे. म्हणजे कोणीतरी म्हटलेलं आहे की पैसा भगवान नाही आहे बट भगवान से कम नाही है. त्याच्यामुळे जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मी सुखी आहे. मग प्रत्येकाची सुखाची व्याख्या वेगळी असते, पण ती एक व्याख्या ठरवून घ्या की नेमकं कुठलं सुख तुम्हाला आनंद देतं याची व्याख्या ठरवून घ्या. त्याच्यासाठी आत्मपडताळा करा, आत्मपरीक्षण करा, विचार करा, म्हणजे ते तुम्हाला जप करताना कामाला येईल. माळेवरचा जप अतिशय सुंदर आणि तुम्हाला भरभराट देणारा असा जप आहे. प्रत्येक वेळी माळेवरचा जप करण्याआधी तुम्हाला नुसता जप करायचा आहे, तुम्ही जप करू शकता, पण कुठलाही जप करताना साधारण संकल्प घेऊन करत असाल तर तुम्हाला टाईम सांभाळायला हवे. आणि संकल्प कशासाठी घेतलेला आहे, किती दिवसाचा घेतलेला आहे हे तुम्हाला क्लिअर बोलावं लागतं देवाशी. किंवा असं नाही आहे की मी संकल्प घेते आहे आणि रोज आपण हा जप करतोय, पण कशासाठी संकल्प घेतला आहे, किती दिवसांचा घेतला आहे, त्या परमेश्वराला माहीत पाहिजे. कारण संकल्प घेताना तुम्ही त्यांना बांधता ना, तेव्हा तुम्हाला माहीत पाहिजे की हा जप मी कशासाठी करते आहे, भगवंत समोर बसून आणि किती दिवसांसाठी करणार आहे. कारण देव पण वाट पाहत असतो ना त्याची. त्याच्यामुळे तुम्ही त्यांना बांधण्यापेक्षा तुम्ही एक तर न संकल्प घेता फक्त देवाला सांगायचं मी आजपासून जप करणार आहे भगवंता, तो जप मात्र तू गोड म्हणून घे, माझ्या हातून ज्या चुका होत असतील त्या तुझ्या चरणांत घालून घे, पण माझा जप मान्य कर, कारण मी खूप मनापासून करते आहे. आणि माझ्या मनामध्ये जे जे विचार जप करताना येतील ते नेगेटिव्ह सगळे विचार तू कापून टाक आणि सगळे पॉझिटिव्ह विचार तू मल्टिप्लाय कर. जपाला बसताना कायम मनामध्ये हेच भाव पाहिजे. आणि दुसरा भाव आपला हवे की मी आनंदी आहे, मी सुखी आहे, मी कर्जमुक्त आहे आणि माझ्याकडे पर्याप्त धन आहे, माझी नातीगोती छान आहे. बघा हे किती ऐकायलाही छान वाटतं. त्यामुळे विचार करायला तर उच्चांक गाठेल आनंदाचा. तर माळेवरचा जप करताना तुम्ही असे विचार चालू करा हळूहळू, म्हणजे तुम्हाला त्याची सवय होऊन जाईल. मग नंतर तुम्ही विचारांमध्ये नाही बांधला गेलात ना तरी ते विचार आपोआप तसेच पॉझिटिव्ह येत राहतील आणि हळूहळू विचार यायचेही बंद होतील. म्हणजे तुम्ही साधारणपणे एकदम टोटली विचारांच्या विना जप करू शकाल. म्हणजे माळेवरचा जप म्हणा किंवा मानसिक जप म्हणा, ह्या 2 जपांमध्ये प्रचंड ताकद आहे. म्हणजे तुम्हाला हळूहळू ते न्यूट्रल करतं. तुमच्या डोक्यात विचारच येत नाही, अजिबात विचार येत नाही. तुम्हाला तुमचं शरीर पण हलकं वाटायला लागतं ह्या सगळ्यामुळे. त्यामुळे ह्या 2 जपांना फार महत्त्व आहे.
आणि शेवटचा जप मी सांगणार आहे लेखनी जप, म्हणजे आपण लिहितो तो जप. लिहितो तो जपाचं काय आहे की आपण एका जागी बसून 108 वेळा एक जप लिहितो. काही जण ठरवून लिहितात की मी 501 वेळा लिहिणार किंवा मी 21 वेळा वह्या लिहिणार कम्प्लिटली, ह्या असे वेगवेगळे संकल्प काही जण घेतात. पण बरेच जणांना हा प्रश्न असतो की जप केलेल्या वह्या आम्ही काय करायचं. तर जप जे करता तुम्ही, त्या वह्या असतात ना, त्या थोडे दिवस तुम्ही तुमच्या मुलांच्या अभ्यासांच्या टेबलवर ठेवू शकता, तुमच्या ऑफिसच्या टेबलवर ठेवू शकता. बघा, जेव्हा तुम्ही एक जप लिहिता तेव्हा ते तुमच्यासाठी मॅनिफेस्टेशनचं काम करतं. युनिवर्सकडे तुमच्या प्रत्येक इच्छेची कबुली देतं. म्हणजे ज्या तुमच्या इच्छा आहेत आणि पॉझिटिव्ह इच्छा आहेत त्या प्रत्यक्षात उतरवण्याची ही खात्री असते जेव्हा तुम्ही एखादा जप लिहिता. आणि त्या देवालाही ही खात्री असते की ही व्यक्ती माझा जप लिहिते. म्हणजे तुम्ही डोक्यातही तो जप लिहितानाची एक गोष्ट लक्षात घ्या, जप तुमच्या डोक्यात चालू असतो, मनामध्ये तो आपण म्हणत असतो आणि एक लेखणीने आपण उतरवत असतो. म्हणजे ॲट अ टाईम एक जप तुम्ही 3 वेळा करता आणि डोळे त्याला पाहत असतात. आपण बोलतो, आपलं मनात जरी बोलत असतो तरी आपल्या कानांना त्याचा स्पर्श होतो. म्हणजे 3 वेळा आणि 5 वेळा असे ह्या जपांची संख्या गणली जाते जेव्हा एक जप तुम्ही लिहिता. त्यामुळे काय करायचं, जप लिहिण्याची एक वेगळी लय आहे किंवा एक वेगळं वलय आहे किंवा एक वेगळी ऊर्जा आहे. तर बरेचदा असं करायचं की एक वही करायची आणि त्याच्यात रोज जमेल तेव्हा 108 वेळा जप लिहायला चालू करायचं. हार्डली 10 मिनटं लागतात, पण ते लिहिल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या घडायला सुरुवात होईल. तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतील. अनेक वेळा असं होतं की आपण आता असंही काही म्हणतात की आम्ही हे सगळं करून आमच्या इच्छा काही पूर्ण होत नाही. तर मंडळी, तुम्ही जेव्हा हे सगळं करताना तेव्हा तुमचे जर मागच्या जन्माचे काही भोग, काही कार्मिक तुमचं जर बाकी असेल ना, तर ह्या जपामुळे ते हळूहळू हील व्हायला लागतं. आणि आज जरी तुम्ही जप करत असाल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होत नसतील, पण तुम्ही दूर नाही आहात जेव्हा तुमच्या इच्छा पूर्ण होतील. आणि जेव्हा तुम्ही जपाला बसता, एखादी उपासनेला बसता, एखादी बैठक ठेवता, सातत्य ठेवता, साधना करता, याचा अर्थ तुमच्या आयुष्यामध्ये लवकर सुख येणार आहे. आणि सुख म्हणजे काय असतं हे तुम्हाला हळूहळू समजायला लागेल. तोपर्यंत जे कार्मिक आहे, जे कर्म आहे, ज्या कर्मबंधनात आपण अडकलेलो आहोत ना, ती सगळी निवळण्यासाठी, हील होण्यासाठी मात्र तुम्हाला एक एक पायरी मात्र चढलं पाहिजे. कारण पायरी चढणं महत्त्वाचं आहे. तुम्ही जेवढ्या पायऱ्या चढता त्याच्या 10पट पायऱ्या देव तुमच्यापर्यंत पुढे टाकतो पावलं. त्याच्यामुळे तुम्ही चढणं चालू करा, म्हणजे देवाची पावलं आपसुकच तुमच्याकडे वळतील. तर इतक्या सुंदर प्रकारे मी आज जप कसा करायचा. बरं, जप झाल्यानंतर जर तुम्ही लिहित असाल तर ती वही तुमच्या हातामध्ये घ्यायची, वर दुसरा हात ठेवायचा आणि जे लिहिलेलं आहे आपण ते डोळ्यासमोर आणायचं. आणि ते डोळ्यासमोर आणता आणता आपल्या आयुष्यात आपल्याला हवी असलेली सुख, हवी असलेल्या इच्छा कशा कंप्लीट होत आहेत हे व्हिज्युअलाइज करायचं. व्हिज्युअलायझेशन म्हणजे डोळ्यांच्या पडद्यामागे घडत असलेल्या गोष्टी ज्या आपल्याला आपल्या आयुष्यात हव्या आहेत, त्या आपण याची देही याची डोळा पाहतो ना, त्या गोष्टी त्यांना पाहणं चालू करा. म्हणजे प्रत्यक्षात उतरायला वेळ लागणार नाही. तर मंडळी, खूप मला वाटतं माहिती आणि खूप प्रकारे जप कसा करावा हे मी सांगितलेलं आहे. फक्त नियम पाळा, बैठक, सातत्य आणि पॉझिटिव्ह विचारांची, म्हणजे आयुष्य सुखाने भरून जाईल. या व्हिडिओला जास्तीत जास्त यासाठी शेअर करा कारण अनेक लोकांना माहीत नाही आहे की जप नेमका कसा करावा. त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवून तुम्ही त्यांना मदतच करणार आहात. एक अध्यात्मातली एक म्हणतो ना, एक साखळी तयार करणार आहात. तर मंडळी, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंटमध्ये मला सांगा की तुम्ही नेमका कुठला जप करता आणि तुमचे काय अनुभव आहेत जपाचे. मंडळी, डोक्यानं जप करणं, मनानं जप करणं, डोळ्यांनी जप करणं, ओठांनी जप करणं आणि शारीरिक जप करणं ह्याच्यातलं अंतर तुम्हाला आता कळलेलं आहे. त्यामुळे या मिस्टिकल एराशी अजूनही जे जोडले गेले नाही आहेत अशा लोकांनी लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायचं आहे. म्हणजे इतकेच मस्त पॉझिटिव्ह व्हिडिओ आणि जास्तीत जास्त माहिती असलेले स्पिरिच्युअल व्हिडिओज तुमच्यासमोर रिच्युअल्स, रेमेडीज घेऊन कायम येत राहतील. त्यासाठी जोडलं जाणं गरजेचं आहे. आणि डिस्क्रिप्शन चेक करत जा, त्याच्यात अनेक लिंक्स दिलेल्या आहेत. तर मंडळी, पुन्हा आपण लवकर भेटू. तोपर्यंत छान राहा, मस्त राहा आणि माझे व्हिडिओ